नमस्कार मित्रांनो, मी सुहानी आणि तुम्हा सगळ्यांचं एस क्लास एज्युकेशनमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहतोय ॲनिमल क्लासिफिकेशनचा थर्ड व्हिडिओ. सो याच्यामध्ये आज आपण कॉर्डेट्सला पूर्ण संपवणार आहोत. याच्या आधी ऑलरेडी आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये क्रायटेरिया काय आहेत, क्लासिफिकेशनचे वगैरे सगळं काही पाहिलं. सेकंड व्हिडिओमध्ये आपण नॉन कॉर्डेटाला कंप्लीट केलं आणि आता आपण पाहणार आहोत कॉर्डेटा. सो बेसिकली कॉर्डेटा हा काय आहे? कॉर्डेटा एक फायलम आहे, ठीक आहे. सो आपण एक क्लासिफिकेशनची जी काही हेरार्की पाहिली होती याच्या आधी ती पुन्हा एकदा रिपीट करूया, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं डाऊट होणार नाही, कन्फ्युजन राहणार नाही की नेमकं कुठला किंगडम आहे, कुठला सब किंगडम आहे, कुठलं फायलम आहे वगैरे एक्सेट्रा. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण चॅप्टर काय पाहतोय? ॲनिमेलिया. सो ॲनिमेलिया हे आपलं काय आहे? किंगडम आहे. ठीक आहे. ॲनिमेलियाला आपण दोन सब किंगडम्समध्ये डिवाइड केलं होतं, नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स. हे काय होते? आपले सब किंगडम. हे जे सब किंगडम आहेत त्यांना त्याच्यानंतर आपण कशामध्ये डिवाइड केलं? फायलममध्ये. सो नॉन कॉर्डेट्सचे सगळे फायलम जे आहेत 10 फायलम ते आपण कव्हर केलेत. ॲक्च्युली 9 आहेत आपल्याला, सो ते आपण कव्हर केलेत. आणि कॉर्डेट्समध्ये कॉर्डाटा हा एक फायलम आहे. ओके, कॉर्डेट्समध्ये कॉर्डाटा हा फायलम आहे. आणि कॉर्डाटाचे सब फायलम आहेत 3: युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा आणि वर्टेब्रेटा. हे काय झाले? आपले सब फायलम. आणि युरोकॉर्डेटा या सब फायलमचे पुढे 6 क्लासेस पडतात. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला ही हिरार्की अभ्यासायची आहे. आता आपण काय अभ्यासतोय? फायलम कॉर्डेटा. सगळ्यांना कॅरेक्टरिस्टिक्स आठवत आहेत का? एकदा आपण रिवाइज करूया. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक काय होतं? एकतर यांच्यामध्ये नोटोकॉर्ड किंवा स्पायनल कॉर्ड प्रेझेंट आहे. दुसरी गोष्ट, नर्व्ह कॉर्ड आहे. कुठे आहे? डॉर्सल साइडला आहे. कॉर्ड CORD. कॉर्ड आहे की कॉर्ड आहे? CHORD ना. हां, नर्व्ह कॉर्ड आहे. कुठे आहे? डॉर्सल साइडला. आणि ती कशी आहे? हॉलो आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट थर्ड आपण पाहिलं होतं की यांच्याकडे हार्ट आहे. कुठे आहे? वेंट्रल साइडला. यांच्याकडे म्हणजे आपले जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तेच कॉर्डेटाचे, कारण आपण कॉर्डेटामध्येच येतो. फोर्थ आहे फेरेंजियल गिल स्लिट्स आहेत. ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण पाहिलेल्या होत्या कॉर्डेटाच्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये. आता हे आपण पाहिले त्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे, बॉडी नोटोकॉर्डला नोटोकॉर्ड बॉडीला सपोर्ट करतं वगैरे वगैरे वगैरे. आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत याचे सब फायलम. सब फायलममध्ये सगळ्यात पहिला सब फायलम आहे तो म्हणजे युरोकॉर्डेटा. आता युरोकॉर्डेटा म्हणजे नेमकं काय? डेटा. ओके. सो हे सगळे मेरीन ॲनिमल्स आहेत. पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स हे मेरीन ॲनिमल्स आहेत. आपण साईड बाय साईड नोट्स पण काढतोय, सो तुम्हाला नोट्स पण लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे बॉडी इज कवर्ड बाय टेस्ट किंवा ट्युनिक. बॉडी कशामध्ये कवर्ड आहे? ट्युनिकमध्ये कवर्ड आहे. सो यांच्या बॉडीवरती आपण पाहिले की कवरिंग आहे टेस्ट किंवा ट्युनिकचं. लार्वा ऑफ these animals are freely swimming and notochord is present only in the tail region of larva. So basically जे पण नोटोकॉर्ड आहे, नोटोकॉर्ड ते कुठे प्रेझेंट आहे? टेलच्या पार्टमध्ये प्रेझेंट आहे. आपण काय पाहिलं होतं? हेमिकॉर्डेट्समध्ये फक्त जे प्रोबोसिस रिजन आहे त्याच्यामध्येच फक्त नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे. सिमिलरली इथे नोटोकॉर्ड फक्त टेल रिजनमध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. आणि ते पण कोणामध्ये? लार्वामध्ये. येस, हे महत्त्वाची गोष्ट आहे. हे तुम्हाला कधी कधी येतं ना, आयडेंटिफाय करा फायला कुठला आहे, म्हणजे फायलम कुठला आहे. त्यासाठी पण असे काही स्टेटमेंट्स तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लार्वा मेटामॉर्फोसिस इन टू अडल्ट्स आफ्टर सेटलिंग डाऊन ॲट द बॉटम ऑफ द सी. हे काही तुम्ही नाही केलं तरी पण चालेल, थोडंसं अवघड आहे वाक्य. बाकी नेक्स्ट आहे हर्माफ्रोडाईट. रिप्रोडक्शन कसं होतंय? हर्माफ्रोडाईटने. हा शब्द तुम्हाला आता पाठ झाला असेल. ठीक आहे, कारण आपण बऱ्याच ठिकाणी हा शब्द वाचलाय. एक्झाम्पल्समध्ये काय करायचं आहे? डोलिओलम, डोला रे, त्यातलं ते डोलिओलम लक्षात ठेवा. ठीक आहे, डन. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, डायग्राम करायची गरज नाहीये. नेक्स्ट आहे सब फायलम सेफॅलोकॉर्डेटा. सेफॅलोकॉर्डेटामध्ये फर्स्ट ऑफ ऑल एकतर हे ॲनिमल स्मॉल आहेत, फिश लाईक आहेत, मेरीन आहेत. आता अर्थात फिश लाईक आहेत म्हणजे मोस्टली समुद्रामध्येच असणार. ठीक आहे, फिश लाईक आणि कशामध्ये आहेत? समुद्रामध्ये. सो मेरीन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नोटोकॉर्ड इज प्रेझेंट थ्रू आउट द बॉडी लेंथ. इथपासून नोटोकॉर्ड पूर्ण बॉडीभर पसरायला सुरुवात झाली. सो नोटोकॉर्ड फुल बॉडी लेंथ. हा, फुल बॉडी नका लिहू, फुल बॉडी लेंथ. ठीक आहे, किंवा थ्रू आउट बॉडी लेंथ, वॉट एव्हर. फॅरिंग्समध्ये गिल स्लिट्स आहेत. हे तर ह्याचं कॅरेक्टरिस्टिकच आहे.
सो मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओजमध्ये पण खूपदा सांगितले की जे नॉन कॉर्डेट्सचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते सगळे फायलमसाठी तुम्ही वापरू शकता नॉन कॉर्डेट्सवाल्या, आणि कॉर्डेट्सचे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही सगळ्या कॉर्डेट्सच्या फायलमला वापरू शकता विदाऊट एनी इश्यू. ठीक आहे. फॅरेंजल गिल स्लिट्स ॲक्च्युली लिहायचं होतं, आणि गिल स्लिट्स हे सगळ्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. दिस ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. ठीक आहे. रिप्रोडक्शनबद्दल आपण प्रत्येक ठिकाणी लिहितोच. सो या ठिकाणी हे ॲनिमल पण कसं आहे, युनिसेक्शुअल आहे. युरोकॉर्डेट्स कसे होते, बायसेक्शुअल होते किंवा हर्माफ्रोडाईट होते. तसंच सेफॅलोकॉर्डेट्स कसे आहेत, युनिसेक्शुअल आहेत. एक्झाम्पलमध्ये ॲम्फिओक्सस एकच एक्झाम्पल आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. हां, मी तुम्हाला आतापर्यंत म्हणते की कोणाची डायग्राम महत्त्वाची नाही आहे, पण याची डायग्राम खूप महत्त्वाची आहे, कारण याच्या डायग्रामवरती PYQsमध्ये क्वेश्चन्स आहेत. एकतर पहिली गोष्ट, ॲम्फिओक्सस कुठल्या फायलममध्ये येतं, कुठल्या किंगडममध्ये येतं ते सगळं लिहायला येतं. त्याला आपण हेरार्की म्हणतो किंवा त्याचं क्लासिफिकेशन म्हणतो. सो किंगडम कुठला आहे, सब किंगडम कुठला आहे, फायलम कुठला आहे, सब फायला कोणतं आहे, हे सगळं तुम्हाला लिहायला एक्झाममध्ये येतं, हे डायग्राम ओळखून. सो त्यासाठी ही डायग्राम करायची आहे. बाकी पार्ट्स वगैरे असं लिहायला किंवा डायग्राम ड्रॉ करा असं येत नाही, डायग्राम ओळखायला येतं. सो त्यासाठी हे डायग्राम करायचं आहे. ठीक आहे, डन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे वर्टेब्रेटा. सो जे जे काही आपल्या बॉडीमध्ये आहे ते सगळं वर्टेब्रेटामध्ये आहे, कारण आपण काय आहोत, वर्टेब्रेट्स आहोत. आणि वर्टेब्रेटा हा काय आहे, सब फायलम आहे. याला वर्टेब्रेटा पण म्हणतात आणि याला आपण क्रॅनिटा पण म्हणतो. ठीक आहे, क्रॅनिटा. ठीक आहे. सो आता अर्थात या ॲनिमलमध्ये काय असणार आहे, वर्टेब्रेटा. नावातच वर्टेब्रेटा आहे म्हणजे यांच्या बॉडीमध्ये काय आहे, वर्टेब्रल कॉलम प्रेझेंट आहे. ठीक आहे. सो नोटोकॉर्ड इथपर्यंत काय होतं, नोटोकॉर्ड होतं. आता हेच नोटोकॉर्ड रिप्लेस केलं कोणी, वर्टेब्रल कॉलमने. त्याच्यामुळे मी पहिला पॉईंटच लिहिला प्रत्येक ठिकाणी, जेणेकरून लिंक लागावी की वरती नोटोकॉर्ड होतं आणि आता खाली वर्टेब्रल कॉलम आहे. नेक्स्ट आहे हेड इज वेल डेव्हलप्ड. सगळ्यांना आहे ना, डोकं आहे ना. सो हेड इज वेल डेव्हलप्ड. ठीक आहे, वेल डेव्हलप्ड. सो सगळ्या वर्टेब्रेट्समध्ये हेड वेल डेव्हलप्ड आहे. नेक्स्ट आहे ब्रेन. जे आहे आपल्या ब्रेनला, सगळ्यांच्या ब्रेनला काय आहे, क्रेनियम आहे. क्रॅनियमने प्रोटेक्ट केलेलं आहे आपलं ब्रेन. सो क्रॅनियम. आणि म्हणूनच आपल्याकडेच फक्त वेल डेव्हलप्ड ब्रेन आणि त्याच्यावरती प्रोटेक्शन असल्यामुळे आपण, म्हणजे ब्रेन सगळ्या ॲनिमल्सकडे आहे, नो इश्यूज. बट वेल डेव्हलप्ड ब्रेन, स्कल प्रॉपरली आहे, क्रेनियम प्रॉपरली आहे, त्याच्यामुळे वर्टेब्रेट्सला क्रेनिएटा असं पण म्हणतात. ठीक आहे. सो ब्रेन इज वेल प्रोटेक्टेड बाय क्रेनियम. नेक्स्ट आहे आपलं जे एंडोस्केलेटन आहे, आपल्या बॉडीमध्ये काय आहे, बोन्स प्रेझेंट आहेत. ठीक आहे. सो एंडोस्केलेटन इज मेड अप ऑफ बोन्स, म्हणजे त्याला आपण बोनी म्हणतो, किंवा काहींच्या बॉडीमध्ये कार्टिलेज प्रेझेंट आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल फिशच्या वगैरे बॉडीमध्ये कार्टिलेज पण असू शकतं. सो एक तर कार्टिलेजिनस आहे किंवा बोनी आहे एंडोस्केलेटन कोणाचं, वर्टेब्रेट्सचं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता तुम्हाला सगळ्यांना जॉ आहे का, येस. सो जॉ असणारे पण प्राणी आहेत आणि जॉ लेस पण ॲनिमल्स आहेत. जे जॉ लेस आहेत त्याला आपण म्हणणार आहोत एग्नाथा, आणि जे जॉ विथ जॉ आहे, ज्यांना जॉ आहे त्याला आपण म्हणणार आहोत ग्नाथोस्टोमाटा. ओके. सो आपण कशामध्ये येतो, विथ जॉ मध्ये येतो. काही जॉ लेस पण आहेत. आता आपण यांचं क्लासिफिकेशन पाहणार आहोत की आपला जो हे आहे सब फायला आहे वर्टेब्रेटा, त्या सब फायलाचे क्लासेस कुठले कुठले आहेत. ठीक आहे. सो आपल्याकडे एकूण 6 क्लास आहेत. इथे नंबरिंग करूया आपण. आता त्या 6 क्लासमध्ये पहिला क्लास कुठला आहे बघा. सो फर्स्ट क्लास इज व्हॉट, क्लास इज नेम एज सायक्लोस्टोमाटा. ओके. पहिला क्लास कुठला आहे, सायक्लोस्टोमाटा. सो सायक्लोस्टोमाटामध्ये आपण जे बघतोय की काही जॉलेस आहेत, तर सायक्लोस्टोमाटामधले सगळे ॲनिमल्स हे जॉलेस आहेत. हा एकच क्लास आहे ज्या ठिकाणी जॉ नाहीये. इथून पुढे सगळ्या क्लासेसला जॉ आहे. ठीक आहे. सो हा एकमेव विदाऊट जॉवाला आहे, ज्याला आपण एग्नाथा म्हणणार आहोत, किंवा जर शब्द अवघड वाटत असेल तर सरळ तुम्ही जॉलेस लिहू शकता, नो इश्यूज. JAW ना, जॉलेस. ठीक आहे. मग आता जॉ नाहीये तर ह्यांच्या बॉडीमध्ये काय प्रेझेंट आहे, सकर्स. सो जॉला अल्टरनेटिव्ह काय आहे, सकर. सो असे क्वेश्चन्स तुम्ही स्वतःला विचारा. त्यांच्याकडे जॉ नाहीये, मग हे लोक कशाने खाणार किंवा काय करणार, तर यांच्याकडे सकर्स आहेत. असं तुम्ही स्वतःला विचारूनच लक्षात ठेवू शकता की नेमकं इथे कशी प्रोसिजर आहे किंवा काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ठीक आहे. स्किन सॉफ्ट आहे. ठीक आहे. आता इथून पुढे जे आपण क्लासेस पाहणार आहोत, प्रत्येक क्लासेसचे स्वतःचे असे काही वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहेत. तुम्हाला मोस्टली सिमिलॅरिटीज नाही पाहायला मिळणार. मग तुम्ही कशी शोधणार सिमिलॅरिटीज, जे काही आपण वर्टेब्रेटाचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले ते सगळे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही प्रत्येक क्लाससाठी लिहू शकता. फक्त एवढंच की कुठले जॉलेस आहेत आणि कुठले जॉवाले आहेत, हे काही कॅरेक्टरिस्टिक्स सोडले तर बाकी सगळे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स असे आहेत की जे तुम्ही सगळ्या क्लासेसला यूज करू शकता. म्हणजे तुम्ही ते 4 जर पार्ट केले, जॉ आणि जॉलेसवाले सेपरेटली, थोडासा फटाक्यांचा आवाज येत असेल दिवाळी चालू असल्यामुळे. सो तुम्ही जर जॉ आणि जॉलेसवाले जर स्किप केले, म्हणजे तो पॉईंट जर सोडला, तर उरलेले 3 पॉईंट्स तुम्ही इझिली सगळ्यांसाठी वापरू शकता. ठीक आहे. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओके, यांचं जे एंडोस्केलेटन आहे तर ते कसं आहे, कार्टिलेजिनस. सो एंडोस्केलेटन
कार्टिलेजिनस. खूप जास्त आवाज येतोय का? बंद करू का मी व्हिडिओ? वेट, थोडा आपण वेट करूया. ठीक आहे. सो एंडोस्केलेटन कसं आहे? कार्टिलेजवाला आहे. नेक्स्ट आहे पेअर्ड अपेंडेजेस ॲब्सेंट आहेत, म्हणजे एक फिन आहे तर या साईडला पण सेम असेलच असं नाही. सो नो पेअर्ड अपेंडेजेस. ठीक आहे, डन. नेक्स्ट आहेत मोस्ट ऑफ द ॲनिमल्स जे आहेत तर ते एक्टोपॅरासाइट आहेत. आता आपण काय पाहिलं की यांच्यामध्ये सकर्स आहेत. ठीक आहे, सकर्स असल्यामुळे ते ॲनिमल्सच्या दुसऱ्या होस्टच्या बॉडीमधून काय करणार? न्यूट्रिशन सक करून घेणार, मग ते त्या होस्टच्या बॉडीवरती आहेत, त्याच्यामुळे त्याला आपण काय म्हणतोय की हे कसे आहेत? एक्टोपॅरासाइट आहेत. ठीक आहे. सो आता याच्या एक्झाम्पलमध्ये आपण काय काय घेऊ शकतो? मायक्सिन घेऊ शकतो. एकच कुठलंही लक्ष ठेवा, जास्त ठेवायची गरज नाहीये. सो मायक्सिन, बाकी डायग्राम वगैरे करायची गरज नाहीये. आफ्टर दॅट सेकंड क्लास आहे. सेकंड क्लास म्हणजे कोणता? पायसिस. पायसिस, पिसिस, जे काही म्हणायचं ते म्हणू शकता, बट मी पायसिस म्हणते. ठीक आहे. सो पायसिसमध्ये काय येतात? सगळे जे काही फिश आहेत तर ते सगळे पायसिसमध्ये येतात. आता फिश आहे म्हटल्यानंतर ते कुठे राहत असणार? अर्थात ॲक्वेटिक असणार आहे. सो ते काही लक्षात ठेवायची गरज आहे का? नाही. फक्त पायसिस म्हणजे फिश एवढं लक्षात ठेवा. मग ते ॲक्वेटिक वगैरे सगळं तुम्ही मनाने पण लिहू शकता. आफ्टर दॅट दुसरं तुम्ही कधीतरी ऐकलं असेल की माशांचं रक्त हे थंड असतं. सो दे आर कोल्ड ब्लडेड. ठीक आहे. कोल्ड ब्लडेड म्हणजेच काय की हे जे ॲनिमल्स आहेत, म्हणजे हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते स्वतःच्या बॉडीचं टेम्परेचर कंट्रोल नाही करू शकत. आपण कसं कंट्रोल करू शकतो? आपण आता आपली बॉडी थोडीशी वॉर्म असेल, आपण थंड प्रदेशामध्ये गेलो की आपलं टेम्परेचर बदलतं, आपण पाण्यात अगदी खोलमध्ये गेलो की टेम्परेचर बदलतं. सो बेसिकली जसं एन्व्हायरमेंट बदलेल त्याप्रमाणे आपली बॉडी स्वतः रेग्युलेट करते बॉडीचं टेम्परेचर. असं नाही की आपण राजस्थानमध्ये गेलो, तापमान सपोज 50 डिग्री सेल्सिअस आहे तर आपल्या बॉडीचं आतमधलं तापमान पण 50 बनणार, असं नाही होत. ठीक आहे. आपल्या ऑर्गन्सला जे रिक्वायर्ड टेम्परेचर आहे तेवढं आतमध्ये मेंटेन ठेवलं जातं. ठीक आहे. कधी कधी आपण जर थंड प्रदेशामध्ये गेलो ज्या ठिकाणी तापमान -4 डिग्री सेल्सिअस आहे कदाचित सपोज करा, तर आपल्या बॉडीचं आतमधलं तापमान पण -4 डिग्री सेल्सिअस होणार का? नाही होणार. आपल्या बॉडीला जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढंच मेंटेन ठेवलं जाणार. ठीक आहे. बट असं पायसिसमध्ये नाहीये, कोल्ड ब्लडेड आहेत, त्यांच्या बॉडीमध्ये असं कुठलंही टेम्परेचर रेग्युलेट करण्याची सिस्टीम नाहीये. ठीक आहे. कोल्ड ब्लडेडलाच आपण पॉयक्युलोथर्म्स पण म्हणतो, तर तुम्हाला जो शब्द लक्षात राहील तो तुम्ही लिहा. असं काही रिक्वायर्ड नाही की पॉयक्युलोस लिहिलं पाहिजे, कोल्ड ब्लडेड पण लिहू शकता. ब्लडेड आहे ना, ब्लडेड. हां. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे बॉडी स्पिंडल शेपमध्ये आहे, म्हणजे हा जो शेप आहे याला आपण म्हणतो स्पिंडल शेप. सगळ्यांनी लहानपणी मासा वसा काढला असेल ना, सो तुम्हाला माहिती आहे कसा काढतो आपण, तर तो स्पिंडल शेप आहे. ठीक आहे. पर स्पिंडल शेप का आहे? तर पाण्यातून जेव्हा मासे जात असणार तेव्हा तो पाण्याचा रेझिस्टन्स कमी करण्यासाठी. ठीक आहे. त्यांना नीट पोहता यावं यासाठी हे जे आहे तर ते स्पिंडल शेप त्यांची बॉडी आहे. ठीक आहे. आता माशांना तुम्ही लहानपणी ड्रॉ करताना पण असा मासा ड्रॉ केला असेल. ठीक आहे. त्याला वरती 2 फिन्स, खाली 2 फिन्स, म्हणजे यांच्यामध्ये पेअर्ड अपेंडेजेस आहेत. ठीक आहे. किंवा पेअर्ड फिन्स आहेत, तर काहींकडे अनपेअर्ड फिन्स पण आहेत. आता जरुरी नाही ना की प्रत्येकाकडे पेअर्ड फिन्स असतील, म्हणजे हे असं वरती तुम्ही काढता खाली तुम्ही काढता की नाही, सिमिलर त्याच पद्धतीने पेअर्ड आणि अनपेअर्ड दोन्ही प्रकारचे फिन्स यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे. आफ्टर दॅट मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं होतं की यांच्यामध्ये जे एंडोस्केलेटन आहे तर ते बोनी पण असू शकतं आणि कार्टिलेजिनस पण. सो एंडोस्केलेटन कसं आहे? काहींमध्ये बोनी आहे आणि काहींमध्ये कार्टिलेजवाला आहे. तर बोनी कार्टिलेज हे तुम्ही डिटेलमध्ये पाहणार आहात नेक्स्ट इयरला. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे रेस्पिरेशन कशाने होतं? कशाने करतात मासे रेस्पिरेशन? गिल्सने. ठीक आहे. रेस्पिरेशन इज डन बाय गिल्स. आपण हे पण पाहिलंय की कॉर्डेट्समध्ये गिल स्लिट्स प्रेझेंट असतात, तर ते यांच्यासाठीच असतात. हे बघा या ठिकाणी तुम्हाला गिल स्लिट्स पण पाहायला मिळतात. ठीक आहे. ओके. एक्झाम्पल कुठलाही मासा, जर तुम्ही इनकेस नॉन व्हेजिटेरियन असाल तर जे मासे तुम्ही घरात खाता त्यांची नावं मराठीमध्ये नाहीये, प्रॉपर इंग्लिशमध्ये आणि सायंटिफिक भाषेमध्ये लिहायचंय. पॉम्फ्रेट सगळ्यांना माहिती असेल. सो आय एम व्हेजिटेरियन, तर मला याचं काही चव वगैरे काही माहिती नाहीये, पण तुम्ही जर इनकेस नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्हाला चवीसहित लक्षात राहत असेल, त्याच्यामुळे लिहायला आणि लक्षात ठेवायला इझी आहे तुम्हाला. ठीक आहे. ओके. रोहू, पॉम्फ्रेट, सी हॉर्स, शार्क्स, जे जे कुठले मासेची नावं तुम्हाला माहिती आहेत इंग्लिशमधून ते लिहू शकता. ठीक आहे. डॉगफिश वगैरे सगळं चालेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ॲम्फिबिया. आता ॲम्फिबिया म्हणजे काय? लहानपणापासून आपण काय बघतोय की बेडूक पाण्यामध्ये पण राहतो, जमिनीवरती पण राहतो. सो जेव्हा जेव्हा ॲम्फिबिया क्लास लक्षात ठेवायचा असेल, बेडकाला लक्षात ठेवायचं. सो ॲम्फिबियाची पहिली कॅरेक्टरिस्टिक हेच आहे की ते लिव्ह ऑन लँड ॲज वेल ॲज इन वॉटर. ते पाण्यामध्ये पण राहतात, ते जमिनीवरती पण राहतात. सगळ्यांना माहिती आहे ना H2O स्टँड्स फॉर वॉटर. मी काही ठिकाणी अजून H2O लिहिले. पाणी तुम्ही एक्झाममध्ये वॉटरच लिहा, ते मला सवय लागली H2O लिहायची त्याच्यामुळे, बट एक्झाममध्ये तुम्हाला वॉटर हा शब्द लिहायचा आहे. ठीक आहे.
आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, असं डिरेक्टली लिहिलं तरी पण चालेल, इतकं मोठं नाही लिहायचं, तुम्हाला स्किप करू शकता. बरं, यांचं म्हणणं काय आहे ते मी तुम्हाला सांगते या ओळीमधून. तर त्यांना असं म्हणायचं आहे की ते लार्वल स्टेजमध्ये, ठीक आहे, लार्वा जेव्हा ते असतं तेव्हा ते स्ट्रिक्टली ॲक्वॅटिक असतं आणि ते फक्त आणि फक्त ॲक्वॅटिक रेस्पिरेशन करतं. पण जेव्हा ते जसं अडल्ट होईल तसं ते पाण्यामध्ये पण राहू शकतं आणि जमिनीवरती पण राहू शकतं. सो त्या केसमध्ये ते ॲक्वॅटिक रेस्पिरेशन ॲज वेल एज एरियल रेस्पिरेशन पण करतं. आता जेव्हा पाण्यामध्ये असतं तेव्हा त्यांचं रेस्पिरेशन जे आहे तर ते स्किनमधून होतं आणि जेव्हा लँडवरती असतात तेव्हा त्यांचं रेस्पिरेशन हे लंग्समधून होतं. सो त्यांच्याकडे दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहे. दे कॅन रेस्पायर थ्रू स्किन ॲज वेल ॲज थ्रू लंग्स. ठीक आहे. सो हे काय तुम्हाला स्पेसिफाय करायची गरज नाहीये, डिरेक्टली तुम्ही असं शब्द लिहिला तरी पण चालणार आहे, नो इश्यूज. दुसरी गोष्ट, बेडकाला सगळ्यांनी पाहिले, 2 हात, 2 म्हणजे 2 4 आर्म्स, 2 मागचे पाय असं असतं ना. सो काय आहेत, पेड अपेंडेजेस आहेत. ठीक आहे, पेड अपेंडेजेस. सो तुम्ही जे जे काही पाहिलेलं आहे, आता अर्थात हे ॲनिमल्स तुम्ही पाहिले असणार, नॉन कोर्डेटावाले तुम्ही नसणार पाहिले. सो आपण ते काही रिअल लाईफ एक्झाम्पल नव्हतो घेऊ शकत, पण बेडूक सगळ्यांनी पाहिलंय, मास सगळ्यांनी पाहिलेलं आहे. सो जे जे आपल्याला माहिती आहे त्याचं लक्षात ठेवायची गरज नाहीये, ती तुम्ही डिरेक्टली समजून घ्या की असं असं असतं. यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं एक्झोस्केलेटन नाहीये. कोणी हात लावला असेल बेडकाला तर त्याला माहिती असेल की बाहेरून ते सॉफ्ट असतं आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं एक्झोस्केलेटन प्रेझेंट नाहीये. ठीक आहे. चौथं असं आहे की तुम्ही काही जरी बोललात बेडकाच्या कानाजवळ तरी पण त्याला ऐकायला जाणार नाही, कारण बेडकाला काय नाहीयेत, इयर नाहीयेत. मग इयरच्या ऐवजी त्यांच्या बॉडीमध्ये काय अडॅप्टेशन आहे, त्यांच्या बॉडीमध्ये टेम्पॅनम प्रेझेंट आहे ॲज अ एक्सटर्नल इयर. ठीक आहे, ॲज अ एक्सटर्नल इयर त्यांच्या बॉडीमध्ये टेम्पॅनम प्रेझेंट आहे, ॲक्च्युअल इयर्स ॲब्सेंट आहेत. दुसरी गोष्ट, तुम्ही मागे उभा असाल तर बेडूक बघू शकत नाही, का तर त्याच्यामध्ये नेक ॲब्सेंट आहे. ठीक आहे. मग ते मागे कसं बघणार, तर त्यांचे डोळे बघा 360 डिग्री रोटेट करू शकतात, मागे बिगे असे फिरू शकतात, म्हणजे मागे म्हणजे आतमध्ये नाही जाणार, पण ते जस्ट असं थोडंसं रोटेट करून डोळे मागे कोण आहे याचा अंदाज घेऊ शकतात. सो त्यांना नेक जरी नसली तरी पण त्यांचे आईज कसे आहेत, प्रोमिनंट आहेत. त्यांच्या आईजला आयलिड जे आहे तर ते पण मोस्टली कधी कधी ना तुम्ही माशांचा आयलिड पाहिला असेल, ट्रान्सपरंट असतं. सो इव्हन त्यांचे डोळे बंद जरी असतील, म्हणजे आयलिड जरी क्लोज्ड असेल तरी पण ते दिसत नाही की ते क्लोज्ड आहे की नाही, सो कारण ते ट्रान्सपरंट असतं. सो एक्झाम्पल, बेडूक. ठीक आहे, फ्रॉग घ्या, टोड घ्या. ओके, इट्स सेम लाईक बेडूक पण ते थोडंसं विषारी असतं. ठीक आहे. सो हे झालं ॲम्फिबियाबद्दल. ओके, मी खूप जरा मोठं पान भरून लिहिलंय, पण ठीक आहे, तुम्ही तुमच्या सुंदर हस्ताक्षरामध्ये ह्याला लहान करून लिहू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे रेप्टिलिया. रेप्टिलिया म्हटलं की कोण आठवायचं, पायला आठवायचं. ठीक आहे, रेप्टिलिया. सो कोणाला पाल आवडते सो बेसिकली कोण कोण पालीला बघू शकतं. सो त्यांनी पाल पाहिली असेल तर त्याचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतील ते सगळे तुम्हाला ते इथे लिहायचे. पहिली गोष्ट, अकॉर्डिंग टू धिस, पाल कुठे राहते, पाण्यामध्ये की जमिनीवरती, पाण्यावरती. सो हे कसे ॲनिमल्स झाले, टेरेस्ट्रियल. ठीक आहे, हे कसं आहे, टेरेस्ट्रियल ॲनिमल आहे. आणि आतापर्यंत आपण कुठे स्पेसिफिकली म्हणजे अगदी स्ट्रॉंगली हे फक्त टेरेस्ट्रियल आहेत असं कुठे म्हटलंय का, नाही. हे फक्त एक्वॅटिक आहे असं आपण बऱ्याचदा म्हटलंय, पण हे फक्त टेरेस्ट्रियल आहे का, आहेत असं म्हटलंय का, नाही. याचा अर्थ हे फर्स्ट असा क्लास आहे की ज्या ठिकाणी ॲनिमल्स कम्प्लिटली टेरेस्ट्रियल आहेत, ट्रू टेरेस्ट्रियल आहेत. ठीक आहे. सो हे त्याचं मेन कॅरेक्टरिस्टिक आहे. आफ्टर दॅट दुसरं, हे पण कोल्ड ब्लडेड आहेत. इव्हन ॲम्फिबियन्स पण कोल्ड ब्लडेड आहेत. मॅमल्स वगळता सगळे कोल्ड ब्लडेड आहेत, थंड रक्ताचे प्राणी. ठीक आहे. नेक्स्ट आहे थर्ड वन. आता हे चालतात कसे, तर हे क्रीप करतात. कधी बघितलंय का की पाल पुशअप्स वगैरे मारते, नाही, म्हणजे ती लिफ्ट नाही करू शकत स्वतःची बॉडी, ते फक्त क्रीप करू शकतात. सो लिफ्टिंग ऑफ बॉडी. अरे पेनला काय झालं, ठीक आहे, चालेल तेव्हा चालेल, पुढे बघूया आपण. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे देअर स्किन इज ड्राय अँड स्केली. ठीक आहे, त्यांची स्किन कशी आहे, ड्राय आणि स्केली आहे. का बरं, इथे मॉइस्ट होती स्किन आणि इथे ड्राय का आहे, कारण पालीला, ओ माय गॉड, पालीला श्वास नाही घ्यायचे, राईट, स्किनने श्वास नाही घ्यायचे. तिला जो काही श्वास घ्यायचा तो ती लंग्समधून घेते, तिला कुठल्याही प्रकारची स्किन रिक्वायर्ड नाही आहे श्वास घेण्यासाठी, का तर ती पाण्यात राहत नाही. मग जर श्वास नाही घ्यायचे स्किनने, ते स्किन मॉइस्ट ठेवून उपयोगच नाहीये. स्किन कोणाची मॉइस्ट असते, ज्यांना स्किनने रेस्पिरेशन करायचं आहे. कोणाला करायचं होतं, फ्रॉगला किंवा ॲम्फिबियन्सला करायचं होतं, त्यांची स्किन मॉइस्ट होती. याला करायचं आहे का असलं काय, नाही. सो याची स्किन कशी आहे, ड्राय आहे. सो प्लीज लॉजिकली लक्षात ठेवा, त्याच्यामुळे रट्टा मारायची गरज नाही पडणार. नेक्स्ट आहे, फ्रॉग प्रमाणे तुम्ही पालीच्या कानामध्ये जाऊन जर बोलायचा प्रयत्न केला तर नाही बोलता येणार, का तर पालीला इयर नाही आहेत. ठीक आहे, एक्सटर्नल इयर्स ॲब्सेंट आहेत. एक्सटर्नल इयर्स बद्दल बोलतोय आपण, एक्सटर्नल इयर्स ॲब्सेंट आहेत. मग त्यांना कसं कळतं त्यांच्या आसपास कोणी आलंय, तर त्यांना व्हायब्रेशन जाणवतात. ओके,
सो तुम्ही पाहिलं असेल की मूवीजमध्ये वगैरे पाहिलं असेल किंवा मे बी रिअल लाईफमध्ये पण, की नागासमोर बिन वाजवतात आणि मग तो नाग असं काही सळसळतो आणि येतो वगैरे, असं तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल. तर मग तुम्ही म्हणाल की नागाला जर कान नसतात तर मग त्याला कसं ते बिनचा आवाज ऐकायला येतो? तर त्याला ते आवाज ऐकायला येत नाही, त्याला व्हायब्रेशन जाणवतात आणि मग ते व्हायब्रेशन्स कळतात त्याला आणि म्हणून तो ज्या ठिकाणी ते व्हायब्रेशन्स प्रोड्यूस होतात तिथे येतो. ठीक आहे. सो अगेन व्हायब्रेशन करण्याचे पण प्रकार आहेत, ते त्या जो कोणी नागला सांभाळतो त्याला माहिती असतं. सो ते व्हायब्रेशन्स वगैरे जाणून मग ते त्या त्या नागवाल्याकडे वगैरे येतात. ठीक आहे. नागवाल्याला काय म्हणतात ते मी विसरली आहे. सो थोडं समजून घ्या मला काय म्हणायचंय. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की यांच्यामध्ये नेक प्रेझेंट आहे हेड आणि ट्रंकच्या मध्ये. तुमचं नेक कुठे आहे? हेड आणि ट्रंकच्या मध्येच आहे. सो यांचं पण नेक हेड आणि ट्रंकच्या मध्येच आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिजिट्स आर प्रोव्हाइडेड विथ क्लॉज. सो यांच्या पायावरती असे क्लॉज असतात, बघितलं असेल तुम्ही क्लॉज, नख टाईप असतं हे बघा. ह्यांच्या पायाला कसे असे क्लॉज आहेत, सिमिलरली यांच्या पण पायाला क्लॉज असतात. ठीक आहे. अशी नख पायावरची नख, बोटांवरची नख. सो डिजिट्स प्लस क्लॉज. एक्झाम्पल मध्ये कुठलाही एखादा सरपटणारा प्राणी, सेक घ्या, लिझर्ड वॉट एव्हर, लिझर्ड घ्या. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहतोय बर्ड. हे तर सगळ्यांना माहिती असेल, हे सगळ्यांनी पाहिलं असणार आहे. सो नेक्स्ट आहे 5वा क्लास आपला, तो आहे बर्ड्स. बर्ड्स म्हणजेच एव्ज जे काय म्हणायचं ते म्हणू शकता. सो कुठलाही बर्ड तुम्ही डोळ्यासमोर ठेवा आणि त्यानुसार याचे कॅरेक्टरिस्टिक्स लिहायला घ्या. सगळ्यांनी चिमणी पाहिली असेल, कबूतर पाहिलं असेल, पाहिलंय ना? ओके. सो आता हे कबूतर, चिमणी कुठे राहतात? हवेमध्ये राहतात. म्हणजे हे असा क्लास आहे की याच्यामधले अॅनिमल्स कुठे राहतात? एरियल अडॅप्टेशन आहे. एरियल म्हणजे हवेमध्ये राहतात, एरियल लाईफ आहे. रेप्टाइल्स कुठे होते? टेरेस्ट्रियल होते. ॲम्फिबियस कुठे होते? दोन्हीकडे होते. पायसीस कुठे होतं? पाण्यामध्ये होतं, ॲक्वेटिक होतं. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे कसे आहेत? वॉर्म ब्लडेड. सो मॅमल्स आणि एव्हिस कसे आहेत? वॉर्म ब्लडेड. बाकी रेप्टिलिया पर्यंत सगळे कसे होते? कोल्ड ब्लडेड होते. ब्लडेड. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे वॉर्म ब्लडेड. म्हणजेच काय? हे यांचं बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करू शकतात. त्यांना हवेमध्ये राहायचं आहे, त्याच्यामुळे हवेमध्ये राहत असताना ते जे काही बॉडीचं टेम्परेचर आहे ते त्यांना मेंटेन ठेवावं लागणार आहे. राईट. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे यांची बॉडी पण कशी असते? स्पिंडल शेप. आता फिशची बॉडी स्पिंडल शेप का होती? कारण त्यांना वॉटर रेजिस्टंट कमी करायचं होतं. यांची बॉडी स्पिंडल शेप का आहे? कारण त्यांना उडायचं आहे, एअर रेजिस्टन्स कमी करायचं आहे, यासाठी, इझी टू फ्लायसाठी. नेक्स्ट आहे यांच्या पण पायावरती आपण काय पाहिलं? डिजिट्स वरती काय आहे? क्लोज प्रेझेंट आहेत. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे यांना 2च पाय आहेत, उरलेले जे पुढचे 2 पाय आहेत तर ते विंग्स मध्ये कन्वर्ट झालेत. सो यांचे जे काही 4 लिम्स आहेत दे आर कन्वर्टेड इनटू व्हॉट? विंग्स. ठीक आहे. सो ऍक्च्युली प्रत्येक ॲनिमलला 4 पाय असतात ना, आपल्याला पण 4 पाय, 2 हात 2 पाय. सो बेसिकली त्यांचे पण जे पुढचे 2 पाय आहेत तर ते विंग्स मध्ये कन्वर्ट झालेले आहेत. ठीक आहे. आफ्टर दॅट एक्झोस्केलेटन काय आहे? यांच्या बॉडीवरती बाहेर आपल्याला काय पाहायला मिळतं? फेदर पाहायला मिळतं. थोडंसं बेअर करा, थोडासाच व्हिडिओ राहिलाय, मी बंदच करणार आहे कारण फटाक्याचा आवाज खूप जास्त आहे. ठीक आहे. सो त्यांच्या बॉडीवरती काय आहे? फेदर ॲज अ एक्झोस्केलेटन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नेक प्रेझेंट आहे. हेड आणि ट्रंकच्या मध्ये काय आहे? नेक प्रेझेंट आहे. आणि यांचा जो जॉ आहे, आपण काय पाहिलं होतं? फक्त जो पहिला क्लास आहे त्यालाच जॉ नव्हता, बाकी सगळ्यांना जॉ आहे. सो यांचा जॉ जो आहे कशामध्ये मॉडिफाय झालेला आहे? बीकमध्ये. डन. कुठलंही एखादं पिकॉक, पॅरट, वॉट एव्हर जे पण तुम्हाला हवं ते तुम्ही इथे एक्झाम्पल घेऊ शकता. लास्ट क्लास आहे ते म्हणजे मॅमल्स. मॅमल्स म्हणजे ज्याच्यामध्ये आपण येतो. सो आता मॅमल्सचं कॅरेक्टरिस्टिक फीचर काय आहे? प्रेझेन्स ऑफ मॅमरी ग्लँड्स. मॅमरी ग्लँड्स म्हणजे काय? मिल्क प्रोड्युसिंग ग्लँड्स. सो जे मॅमल्स आहेत त्यांच्या सगळ्यांमध्ये मिल्क प्रोड्युसिंग ग्लँड्स पाहायला मिळतात. प्रेझेन्स ऑफ बॉडी हेअर्स, हे पण काय कोणाचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे? मॅमल्सचं. सो बॉडी हेअर्स असणं, मॅमरी ग्लँड्स असणं, हे सगळे मॅमल्सचे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहेत. अगेन आधी सांगितल्याप्रमाणे हे कसे आहेत? वॉर्म ब्लडेड आहेत, बॉडी टेम्परेचर मेंटेन ठेवू शकतात. आफ्टर दॅट बॉडी कशामध्ये डिवायडेड आहे? बॉडीमध्ये हेड आहे, बॉडीमध्ये नेक आहे, ट्रंक आहे आणि काहीच्या बॉडीवरती टेल पण आहे, काहींना नाहीये. ठीक आहे. दुसरी गोष्ट, यांच्या बॉडीमध्ये नेल्स आहेत, क्लोव्ज आहेत आणि तुम्ही जर गाई म्हशी वगैरे पाहिल्या असतील त्यांचे जे पाय असतात ना खाली कडकवाले, त्याला आपण म्हणतो हूव्ज. एक्झोस्केलेटनमध्ये काय आहे? हेअर्स प्रेझेंट आहे. हे जर आपण दुसरे ॲनिमल्स पाहिले तर त्यांच्यावरती फर प्रेझेंट असतं, फर ॲक्च्युली. ठीक आहे. नेक्स्ट आहे एक्झाम्पलमध्ये ह्युमन्स घ्या, कांगारू घ्या, बॅट घ्या, वॉट एव्हर,
ह्याचं कोणाचाही डायग्राम करायची गरज नाही आहे, डायग्राम ड्रॉ करायला येणार नाही. आयडेंटिफाय करायला येऊ शकतं, अर्थात आयडेंटिफाय करायला इझी आहे. हे पिजन आहे, तुम्ही लहानपणापासून पाहताय. हा बॅट तुम्हाला माहिती आहे, लिझर्ड तुम्हाला माहिती आहे. सो आयडेंटिफाय करायला क्वेश्चन्स येऊ शकतात. बाकी मी हा चॅप्टर कंप्लीट शिकवलेला आहे. हे नोट्स तुम्हाला टेलिग्राममध्ये मिळणार आहेत. अतिशय सुंदर नसले तर ते पण तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने वाचता येईल एवढे आहेत. आणि अगेन मी तुम्हाला सांगेन की प्लीज स्वतःचे नोट्स बनवा, जेणेकरून लिहिताना तुम्हाला ती नावं लिहिता येतात, लक्षात राहतात. ठीक आहे. एक्सरसाइज मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे, नक्की चेकआउट करा. तर असे तुम्हाला क्वेश्चन्स येऊ शकतात. लेबलिंग करायला युजली नाही येणार, आयडेंटिफाय करायला येऊ शकतं की हे कोणत्या फायलममधलं आहे, कुठल्या क्लासमधलं आहे वगैरे वगैरे. ठीक आहे. स्केच करायला युजली नाही क्वेश्चन येत. अशा प्रकारचे टेबल्स, अशा प्रकारचे क्वेश्चन्स मोस्टली विचारले जातात. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट चॅप्टर पाहणार आहोत. बाय बाय.